तर मित्र काय माहिती आहे, आपण स्विमिंग पूलमधून आता बाहेर लाव लेडीज तयार होतात तिकडे, म्हणजे काय आता जेवणाचा टाईम झाला. तत्पूर्वी बोललो त्यांना थोडंसं वेळ जात, तोपर्यंत आपण बोललो थोडंसं आजूबाजूच्या परिसराची थोडीशी आपण माहिती म्हणजे दाखवूया तुमका. तर या साईड का पण त्यांचा नवीन प्रोजेक्ट मित्रांनो होता. तर इकडे बघताच तुम्ही कंस्ट्रक्शन चालू आहे या साईड का. आणि आजूबाजूनी छान अशी ना आंब्याची झाडं, पेरू, त्याचबरोबर इकडे नारळाची झाडं तुमका दिसत असतील. तर कोंबडी बघा इकडे, आणि छोटं पिल्लू आहे. कोंबडी आहे बघा केवढी मोठी ती. तर मित्र मगाशी आपण बोलला होता ना, तर हाच तो प्रोजेक्ट हा. तर आपण तिकडच्या बिल्डिंगमध्ये होतो आणि तिकडनं आपण इकडनं असे आतमध्ये येईल आणि थोडंसं बोललो काही माहिती देऊया. कारण फ्युचरमध्ये आणखीन एक इकडे फार्म हाऊस रिसॉर्ट बनवतात. तर इकडे बघताच तुम्ही इकडे प्लॅटफॉर्म तयार करतात त्या साईड का. आणि हे बाजूचं असो परिसर तर छान वाटतं. आणि आपण कसं मित्रांनो आपलीच फॅमिली असल्यामुळे ना थोडीशी मजा करू आपल्याला भेटली. आणि संध्याकाळी आणखीन 1-2 ग्रुप येतले, त्याच्यामुळे कसा पूर्ण माहोल बनवून जाणारा, म्हणजे आपला ग्रुप नाही दुसऱ्यांचा ग्रुप असणारा. तर मित्रांनो ह्या टाकीमध्ये ना मासे सोडलेले आहेत. हे बघा दिसतात काय माहीत नाही तुमका दिसतंय, पण माका तरी दिसतात. तर मगाशी तुमका मी शेळी दाखवले होते. तर आपण बघूया कुठे कुठे आहेत ते शेळी. तर इकडे तर मगाशी आपण शेळी दाखवले होते तुमका मी. तर आता आपण इकडून वरती येईल आणि वरती येल्यानंतर आपल्या ह्या शेळ्यांचा घर दिसतं आपला. तर तिकडे छोटा बच्चू पण हा, किती क्यूट हा दिसता काय माहिती आहे तुमका आहे ना. आणि किती आहेत ते बघा. आणि मित्रांनो छान असं त्यांनी ना फ्लोरिंग बनवलं नाही. याकडे खाली बघताच तुम्ही, तो जो फ्लोरिंग जो हा ना ते तुमका त्याच्यामध्ये गॅपमध्ये खाण्या काय दिसत असतात, म्हणजे डॉट डॉट साधारण असं तुमका दिसत असतात. तर हे कशा बनवलेलं माहीत आहे, तर शेळ्यांची जी विष्ठा वगैरे असतात ना ती खाली पडली जातात आणि त्या फ्लोरिंगच्या खाली एक पत्र्यासारखं असं पूर्णपणे मॅट तुमका दिसत असतात. तर ते त्याच्यावर ते थांबलं जातं आणि त्यानंतर मग ती विष्ठा काढली जातात. ती आपण त्याचा आपल्याकडे काय म्हणतात खत वगैरे करतात. तर इकडे पण मोस्टली खत वगैरे करत असणारच ते. तर छान असं हे कॉन्सेप्ट तुमका दाखवलं इकडे. तर तुम्ही पण असं करू शकतास. तर तिकडे पण छान असा पिल्लू बघा इकडे किती गोंडस आहे. आणि या साईडला मित्रांना गोटा आहे बैलांचा नाही सॉरी गाईचा. आणि या साईडला शेळ्या इकडे पण दिसतात तुमका सोडलेलं खाली. तर आपण मित्रांनो थोडंसं आता मच्छानावरती आहोत आणि ह्या फार्मच्या आजूबाजूचा परिसर तुमका बघू गेलात ना तर इकडे पूर्णपणे शेती केली जाता. तर आपल्याकडे मित्रांनो कशी कडधान्याची शेती वगैरे असता, तशी इकडे पण मित्रांनो कडधान्याची शेती केली जाता. तर मोस्टली ह्या पट्ट्यात इकडे पण बघतास माका वाटत ते वाल पावटे आहेत, कडवे वाल वगैरे असतील ते. आणि त्या साईड का पण हा. तर आपण थोडंसं फेरफटको तिकडनं मारणार आहे, तुमका मी दाखवणार आहे. म्हणजे आपल्याला तिकडे जाऊक भेटला तर, कारण कसं माहीत आहे दुसऱ्याची प्रॉपर्टी असा, तर त्याच्यामुळे जाऊक भेटला तर मी तुमका दाखवणार आणि मी जाण्याचा थोडंसं प्रयत्न तरी करणार आहे. तर मी मित्र हो प्रत्येक व्हिडिओमध्ये ना एक इन्फॉर्मेटिव्ह एक सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो, दाखवण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओमध्ये. तर इकडे तुमका दाखवलं, कारण जो फ्लोअर दिसता ना ह्यो फ्लोरिंग, तर ह्या फ्लोरिंगच्या खाली इकडे तुम्ही बघताच इकडे
शेळ्यांची विष्ठा इकडे पडलेली खाली आहे, तर ही विष्ठा काढली जाता खतासाठी नंतर मग. तर मित्रांनो, किती छान आहे ना ह्या गोंडस, आणि माझ्या कॅमेऱ्याच्या समोरच बघता. तर मित्र हो, वरणात आपण ना इकडून शेळे बघून आता खाली उतरला, आणि इकडे समोर बघताच तिकडे या साईड का गोमाता. तर इकडे गाईचा गोठा तुमका इकडे दिसता. तर एक आणि पुढे एक आहे, दोन आहेत, आणि इकडे कोंबडी सुद्धा पण आहेत. तर मगाशी तुमका दाखवलं होतं मी शेळी वरना, तर इकडनं दिसतं तुमका चांगलं. तर गाय ना मित्रांनो चारो म्हणून ना इकडे गावात तुम्ही बघतास, तर ह्या गावात त्यांना ह्या मशीनच्या मार्फत कटिंग करून त्यांना दिला जाता. तर या साईडला बघता तर बरीचशी पेंडी आहेत. तर हे मित्रांनो भाताचा गवत असा या. तर आपल्याकडे मोस्टली पण मित्रांनो ह्याच आपल्या गुरांका दिला जाता ह्या टायमिंगका, आणि चारो वगैरे असलो तर मग तो पण दिलो जाता. चारो म्हणजे हिरवो चारो. तर या साईडला बघता शेगलाच्या शेंग्या मित्रांनो, बघा किती धरले होते. शेगुल पण बऱ्यापैकी मोठो आहे. तर या साईडला बघताय मित्रांनो इकडे बदक आहेत. तर कसं बसलं बघा. त्याचबरोबर इकडे सुद्धा एक बदक दिसतं तुमका, आणि इकडे फायटर कोंबडो. तर मित्र हो, माका ना मगाशीच तुमका सांगा, मी प्रत्येक गोष्ट मी परत रिपीट करीत असतंय, कारण माका ना नॅचरल गोष्टी ना मित्रांनो, जो निसर्गातल्या गोष्टींना दाखवू माका ना लय आवडता. तर इकडे तुम्ही बघताच इकडे रोपं आहात, म्हणजे छोटी छोटी. तर कुठली रोपं आहेत ती पण माका पण नाही माहीत, पण त्यांनी ना इकडे प्लांट हे ह्या पिशवीमध्ये ना मित्रांनो लावलेली तुमका दिसतात. तर बरीचशी आहेत ह्या साईड का पण. तर मोस्टली ती आपल्या गार्डनसाठी सुद्धा असतील, नाही तर मग ते फळ वगैरे काय माहीत नाही. पण माका इकडे एक चिक्कूचा एक रोप दिसला, आणि त्याका ना चिक्कू लागलेलो पण आहे बघा. तर या साईड का ऊसाचा जंगल बघा किती आता. तर आपण तिकडे होता मगाशी, तिकडनं आता इला आपल्या या फार्मच्या इकडे, आणि इकडे पण ऊसाचा जंगल बराचसा. तर तुम्ही ऊस खाऊ शकता मित्रांनो आहे. पण तिकडचा आपण परिसर तुमका दाखवून इलंय. तर तिकडे बघला छान असं शेळ्यांचं संगोपन तिकडे केला जाता. त्याचबरोबर गायचा गोठा पण होता, तो दाखवला. आपण थोडा वेळ जेवल्यानंतर मग थोडासा ना बाजूचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काय माहित आहे, कारण दुसऱ्याची प्रॉपर्टी असल्यामुळे आपल्या त्यांच्याकडे जाऊ पण म्हणजे कसं परमिशन काढूची लागणार, कारण तिकडे बघला छान असं ना कडधान्याची शेती वगैरे केली जाता. तर आपण मी या ब्लॉगच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार. ह्या मागाशी तुमका मी सांगितला, पण आता थोडीशी भूक पण लागली आहे, आणि बायकांची अजून तयारी होत नाही, कारण वाजलेत आता 2. मगाशी त्यांना 1 वाजता पाठवलं, पण आता वाजले 2. तर अजून त्यांची तयारी होत नाही. जेवण तिकडे रेडी झालेलं हा. तर चला आता आपण काय माहित आहे 2 तांबेत फक्त थोडंसं डोक्यांना वतणार आहोत, कारण काय माहित आहे भूक पण लागली, आणि तिकडे जेवण वगैरे पण तयार आहे. तर चला. आणि ऑलमोस्ट आता आपण काय सुकला सुद्धा आहो. आपण तिकडनं थोडीशी फेरफटको मारून इला अर्धा तास आपल्या इथे झालो. तर चला. म्हणून गरम पाण्याने छान अशी ना आंघोळ केलंय, आणि आता पोटोबा करूया. तर आजच्या जेवणामध्ये काय काय आहे तर तुमका आपण दाखवणार आहे.
तर चला जेवण आपलं ॲक्च्युली ऑलरेडी ना तयार आहे. तुमचं जेवण दाखवतं काय काय आहे ते. तर या साईडला सुकं चिकन आहे इकडे, त्याचबरोबर इकडे ग्रेव्ही आहे चिकनची, त्याचबरोबर इकडे डाळ आहे, गोळी डाळ आपली, वरण, त्याचबरोबर या साईडला राईस, चपाती वगैरे यायची बाकी आहेत. मला वाटतं चपात्या, तर या साईडला फक्त चपात्या वगैरे आहेत इकडे, आणि इकडे कांदा आणि लिंबू. तर असं सगळं आजच्या या जेवण असणार आजचं हे. तर थोडीशी ना जेवणाची आपण ना वहिनीकडून थोडंसं आपण रिव्ह्यू घेऊया कसा आहे तो. तर हे ओ कसं आहे जेवण? छान आहे ना. तर तिकडे व्हेजिटेरियन लोक आहेत तिकडे त्या साईडला, आणि या साईडला तरी सांग कसं आहे तरी. छान आहे ना, छान आहे ना. तर आपल्या वहिनीचा आवाज थोडंसं बसलो. आता भक्ती विचारूया. भक्ती कसं आहे का? छान आहे जेवण ना. हां आपण लिटल चॅम्पला विचारूया कसं आहे जेवण का? छान आहे ना. तर मित्र फायनली आता आपण जेव बसतो आहोत. तर मगाशी तुमका ऑलमोस्ट दाखवला होता. तर चला पटापट यावं आता जेव. तर चिकन तुम्ही गेलं काय? तर खरोखर छान वाटलं चिकन, एकदम म्हणजे छान होतं. आणि आमका काय माहीत आहे आमच्या मालवणी पद्धतीत की मालवण चिकन असतं ना, मालवणी पद्धत, त्या पद्धतीचं चिकन होतं. तर छान झालं होतं. घरचे मसाले वापरतो. अच्छा अच्छा. आपल्या लालबागचेच खामकर मसाल्यांकडून. अच्छा खामकर. मग खामकर पण हा आपला मालवणीच आहे. हां माहिती आहे. हां मग ते लोक खामकर आमच्या साईडचेच आहे मालवणी. अच्छा अच्छा. आम्ही तिकडचेच मसाले सर्व वापरतो. अच्छा अच्छा. तर मित्र हा त्यांचा पूर्णपणे हा किचन सेटअप आहे इकडे बघताय तुम्ही. तर छान असं आपला जेवण प्रोव्हाइड त्या लोकांनी केलं आहे. तर छान वाटलं. हां तर समोर बघताय मित्रांनो छान अशी वारली पेंटिंग काढलेली. तर मित्रांनो जेवण आताच झाला आणि छान जेवण होता. ना पल्लू? मस्त होता जेवण. तर काय माहित आहे जे जेवणामध्ये इन्क्लूड जे मसाले जे वापरलेले होते ना ते मित्रांनो आपल्याकडलेच होते, मालवणी साईडचे. म्हणजे लालबागच्या इथलं प्रोडक्ट आहे मित्रांनो खामकर, म्हणजेच आपलं मालवणी मसालाच होतो. तर छान होतं मित्रांनो. तर ह्या साईडला बघताय मित्रांनो खूप छान अशी ना डेकोरेशन बघता लाइटिंगचं आहे. तर इकडे तुम्ही फोटोशूट करू शकता. तर मित्र छान प्रकारे असा ना जेवण झाला. जेवण झाल्यानंतर थोडंसं ना आराम केला आणि झोपाळ्यावर. आणि आता छान असा ना इकडे आंब्याच्या झाडाखाली ना इकडे छान असे बसले आहेत. बैठक मांडला नाही त्यांनी. आणि छान असं विरंगुळा म्हणून ना मित्रांनो हावजी खेळतात. तर चला पैसे संपले. तर जुनी आठवण मित्रांनो थोडीशी ना आठवणीत येतं आपल्या का, कारण अशीच जुनी लोक बसायची नाही. म्हणजे गजाली मारीत, बाकी काय नाही, गजाली मारीत. हां तर पारंबे वगैरे असं ना, पारंबे वगैरे झाड वगैरे ना. हां तर जुनी आठवण थोडीशी आपल्याकडनं आठवणीत येली. तर चला खेळा चालू करा. मी बस असतो आहे, मी तुमच्या बरोबर समजलं.
खेळायला लागणार. इथे बसू दे ना त्याला, तू पुढे बस. कशा पडू नको, ते दिसले पाहिजे. तू लावजी झाली ना तर चेक होणार. 44. शे माझा एकच काउंट झाला अजून आहे. आमचा पण एकच आहे. पुढे बोल. 5 सिंगल नंबर 5 सिंगल नंबर 5 हाय आपल्यात हाय काय नाही है ना. 14 14 हां. तर मित्र फायनली फर्स्ट टाइमला मी विन झालो आहे आणि बघताय हे घे 72 पण पहिले चेक करायची. तर मित्र होईत मजा मस्ती असतात मित्रांनो. काय माहित आहे कारण काय माहित आहे बरंच आपण मुंबईच्या ना धावपळीमध्ये थोडंसं कसं विरंगुळा म्हणून आपण कुठेतरी पिकनिक काढतो आणि मयूरचं चेक कर. मी चेक करणार आहे ना. जरा 82 80 75 64. तर त्याच्यामुळे कसं माहिती एकदम बरं वाटलं एकदम कारण पूर्ण फॅमिलीसारखं आपलं कारण फ्रेंड लोक असले तरी मित्रांनो काय माहिती आहे फॅमिली वाटते आपलं एक काही पूर्णपणे कुटुंब आपलं आहे. तर छान वाटतं आणि त्याचबरोबर इकडे चिल्लर पार्टी इकडे ना मातीमध्ये खेळत आहेत. तर मातीमध्ये पण मित्रांनो ना लहान मुलांनी खेळलं पाहिजे. तर मित्र हो फर्स्ट टाइम गेम आपण खेळत होता इकडे हाऊजी आणि फर्स्ट टायमिंग का आपण विन झाला. तर 2 कॅडबरी आपल्याला लागू झालेले आहेत. तर मित्र सकाळी ना आपण लवकर उठला होता. तर नाही म्हटलं तरी 4:30-5 वाजले होते आपण खवटो आणि डेलीचं टायमिंग आमचं तोच कारण 5 वाजता पाणी येतं. तर त्याच्यामुळे काय माझ्या लवकर उठला आणि आता ना जी काय झोप येतात ना तर आताच आम्ही मित्रांनो काय माहित आहे हाऊजी खेळत होता आणि हाऊजी खेळून झाल्यानंतर मग आता थोडीशी बोललो वामकुस्ती घेऊया म्हणून आणि आता येलो आपल्या रूमवर. तर थोडंसं ना ढकलो या आणि थोडंसं म्हणजे कसं अर्धा तास वगैरे थोडीशी ना वामकुस्ती घेऊया नंतर मग परत मग 5:30 वाजता आपण येऊया बाहेर. तर चला. तर मित्रांनो थोडीशी ना वामकुस्ती घेतला आणि चाय इली होती. तर चायने आम्ही तिकडे गेला होता आणि आता बोलू थोडीशी ना चाय पिऊया आणि थोडीशी सुस्ती घालूया. तर चाय इलेली चाय पिऊया आणि तुम्ही पण यावा चाय पिऊया. तर मित्र संध्याकाळ झाली आता आहे आणि सुमारे वाजलेत 6-6:30 आणि छान असताना तिकडे सनसेट झालाय. पण दिसतं काय आपण बघू कारण आपण जाऊया तिकडे रिव्हर साईड का. तर मित्रांनो संध्याकाळ झाली आहे आणि थोडक्यात आपलं ना थोडंसं ना सनसेट हुकलो. तर समोर बघतायच तुम्ही. तर छान असा नजारा तुमका दिसत असतात. तर समोरचा नजारा बघा किती छान दिसतात तो. तर नारळी पोपळीची झाडा समोर त्याचबरोबर नदी आणि सूर्यास्त मित्रांनो झालेलो असा आणि त्याचबरोबर मित्रांनो समोर बघतात ना तर तो असा तांदूळवाडी किल्लो. तर आपण पण एकदा ट्रेक करणार आहोत या किल्ल्याची. तर छान असा नजारा मित्रांनो आपल्या टिपूक भेटला आहे आता संध्याकाळचा आणि आपण सकाळी पण मित्रांनो बघूया लवकर जर उठला ना सूर्योदय पण बघूया. तर चला. तर मित्रांनो ना संध्याकाळ झाली तरी पण बोललो आपण थोडंसं बोललो दाखवूया तुमका. तर आपण ना या फार्म हाऊसच्या ना मागच्या साईड का तर इकडे बघताच इकडे ना वालपावट्याची इकडे ना शेती केली जाता. तर इकडे वालपावट्याची इकडे तुमका रोपा दिसत असतील आणि आपण ना ह्या बांधावरना चलत चलत ना आता पुढे जाऊया थोडासा. तर या साईड का पण बघतास या साईड का पण वालपावटे तुमका दिसत असतले.
तर आडोसो म्हणून बघा काय केलं नाही त्यांनी ते. तर आपल्याकडे कशी वय वगैरे प्रॉपर केली जातं आडोशाक, पण त्यांनी इकडे तर अशा वाटेतून ना मित्रांना चलोची जी काय मजा असते ना ती काय वेगळीच असतात. तर त्याच्यामुळे छान वाटतं. आणि इकडे पण सगळीकडेच वालपावटे दिसतात आपल्याकडं. आणि या साईड का इकडे बघा केळी आहे. तर दाखवूचा तात्पर्य म्हणजे काय माहीत आहे की ह्यो आपलं पारंपरिक मित्रांनी शेती आहे. तर आपले हे दाखवूकच हवी आहे. त्याच्यामुळे इकडे पण हे शेती केली जातं प्रामुख्याने. तर इकडे बघा हे वालपावट्याचे मित्रांनो रोपा पूर्णपणे बघतात ना, पूर्णपणे हे वालपावटेच सगळीकडे. आपण ना चलत चलत ना या वाड्यापाशी इला. तर इकडे पण मित्रांनो ह्या वाड्यात शेळी दिसतात आपल्याकडे. हे बघा आतमध्ये शेळी आहेत. बॅ बॅ. तर इकडे पण मित्रांनो शेळी आहेत. मी छान असं ना वाडो तयार केला नाही. नंतर शेळ्यांची लेंडी बघा, विष्ठा जी असतात ती. हा तर अशो गोष्टी दाखवूक ना मित्रांनो माका ना लय आवडता. तर बघताच समोर इकडे. तर ह्यो आपल्याक ना पार करून ना तिकडे जाऊचा. तर चला. तर या वाड्याच्या बाजूसून आपण ह्या आगाडो क्रॉस केल्यानंतर आपण आतमध्ये इलाव. तर ह्या आतमध्ये या शेतामध्ये आपल्या काय दिसतं माहीत आहे इकडे. तर पूर्णपणे जो भांगो बघतास ना पूर्णपणे, तर ह्यो तुरीचो असा. तर तुरीचे शेंग असतात ना तर तेचो. आणि त्या साईडला पण मित्रांनो पूर्णपणे बघताच ना हे पिवळसर झालेलं आहे ना, ती तूर असा. आणि ह्या साईडला हे कडवे वॉल तुमका दाखवते तूर. हे बघा हे बघा. आणि इकडे वरती सुद्धा इला. तर इकडे पण प्रामुख्याने इकडे ना जास्त करून माका वाटतं ना कडवेवाल घेतले जात असत. तर इकडे पण कडवेवालचा इकडे पीक तुमका दिसत असत लागवड केलेली. तर मित्रांनो आता ना थोड्याच वेळानं आता काळोख व्हायत. आणि आता ऑलमोस्ट वाजले 6:30 पावणे 7 दिलेत. आणि आपण ज्या मळ्यामध्ये गेला होतो ना तिकडे आपल्याला हे तुरीचे शेंगे भेटले. तर छान आहेत मित्रांनो. आणि काय माहित आहे निसर्गातल्या गोष्टी दाखवून आपल्याला ह्यो लय आवडतं. त्याच्यामुळे बोललो आपण जाऊया आणि बोललो थोडंसं शूट करूया. पण जायपर्यंतच ना मित्रांनो थोडंसं ना आपल्या काळोख म्हणजे कसा संध्याकाळ होत दिली होती. त्याच्यामुळे काय जेवढं काय तुमका त्या ब्लॉगच्या मार्फत दाखवलं तुमका. कारण काय माहित आहे थोडीशी संध्याकाळ झाली ना की थोडंसं ब्लर दिसता. तर जेवढा तुमका दाखवूक माका भेटला ना तर एवढा दाखवला मी तुमका. आणि चला शेंगो खात खात आपण आता आतमध्ये परत आपण फार्म हाऊस का आतमध्ये जाऊया. तर मित्रो छान इकडे ना लाइटिंग लागली आता. ओहो हो. तर दुसरा ग्रुप पण मित्रांनो येलो. तर आपण हे थांबायला जाऊया. सोनू थांब जरा आधी. तर चला लाइटिंग तर लागली आहे.
प्रवेशद्वार बघा दवणे पाटील फार्म हाऊसचा. तर पूर्णपणे आता लाईट चालू झालेली आहे. तर छान दिसतं असं. तर इकडे एक फोटो काढू किती पोझिशन आहे ते बघा. फोटो म्हटला की ना मित्रांनो एक वेगळंच. नाचायला जा. तर मित्रो आता काय माहित आहे आपण फायनली ना बरेचसे ऍक्टिव्हिटी झाले आहेत आणि काय माहित आहे डान्स वगैरे झाले फोटोशूट वगैरे झाले आणि आता ना टायमिंग झालो जेवणाचा.
तर त्याच्यामुळे काय माहिती आहे पटापट आपण जाऊया जेव, कारण माहिती आहे दुसरं ग्रुप पण इलेलो हा. आणि काय माहिती आहे काय ग्रुप वगैरे कसं ड्रिंक वगैरे करतात ना, त्याच्यामुळे कसं मचमच वगैरे काय ना काय होत असतात. त्याच्यामुळे आपण जेव अगोदर जाऊया. भूक लागली मला. जेवलीस तू? तर चला पटापट जाऊया आणि काय काय आजच्या ह्या आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये बाय बाय. तर बाय बाय. रात्रीच्या जेवणामध्ये मित्रांनो काय काय असतात ना, तर त्या तुमचं मी दाखवते काय ते. आणि मोस्टली फिश वगैरे असणार रात्रीचं आहे. तर चला. तर मित्रांनो हो चला आता आपण जेव बसतो आहोत. तर आजचा डिनर काय आहे ते तुमका मी दाखवणारच आहे, कारण मागाशी तिकडे सेटअप लावलेलो होतो पण आपण कसा तिकडे गेलो नाही. पण काय माहीत आहे इकडे बघतास काय काय सेटअप आहे तुम्हाला दाखवत आहे. तर या साईडला कोळंबीचा रस्सा, म्हणजे इकडे त्यांनी भाताला टाकला नाही. त्याच्यानंतर बांगडा आणि काय बोंबील आहे ना, बांगडा आणि बोंबील आणि चपाती. तर असं आता आपण सगळे फॅमिली बरोबर आता ना मित्रांनो जेव बसलो आपण. राजा छान हा. राजन कोळंबी अरे रुपया राजन कोळंबी सोडून घेतला. हे जेवण छान आहे. तर चला ए पल्लू जेवण छान आहे. तर चला पटापट जेवूया. तर मित्र जेवण वगैरे आता झाला आणि या साईड का बघतायस तुम्ही, चांदो मामा बघा तिकडे. चला तर मित्रांनो आता रात्रीचे ना 1 वाजून गेलेत आणि आता झोप पण येऊ लागली आहे. तर सकाळपासून ना म्हणजे सकाळी आपण लवकर उठला होता आणि दुपारी पण एवढं काय मी तर झोपले नव्हतं. बाकीचे साधारण तरी थोडीशी वामकुशी त्यांनी घेतल्याने, पण माका पण आता ना थोडीशी झोप येऊ लागली आहे. तर आता आपण म्हणजे पडल्या झोपणारच आहोत. तत्पूर्वी ना आजच्या दिवसाचं थोडंसं ना मी तुमका रिव्ह्यू देते. म्हणजे कसं काय माहिती आहे, आपण सकाळीच आपण या सफाळ्याच्या या फार्मका इला होता आणि सकाळी आपण विरार स्टेशनवरनं आपण ट्रेन पकडली. ती 9:30ची होती आणि रुपया आणि राजा गोरेगाववरनं 9:30ची ट्रेन पकडून हे विरार का येईल. तर आपण 9:01ची पकडणार होता, पण ती थोडीशी आपल्याला मिस आउट झाली. पण 9:30ची आपण पकडला. 9:30च्या ट्रेनने आपण छान असा ना प्रवास करत आपण सफाळ्यात पोहोचला. सफाळ्यात गेल्यानंतर मग तुम्ही बघितलास की आपण नाश्ता वगैरे आपण घेतला आणि नाश्ता आपण तिकडे करीत राहिला नाही, कारण का असा वेळ होणार होता म्हणून आपण हिला आपण इकडे फार्म हाऊस का आणि 10:30 वाजले आपल्या फार्म हाऊस का येऊन. आणि फार्म हाऊस का आल्यानंतर आपण नाश्ता वगैरे जो होता आणलेला ते आपण इकडेच केला आणि त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊन मग आपण सगळी जण आपण स्विमिंग पूलमध्ये आपण उतरला. तर मस्तपैकी मजा मस्ती केली स्विमिंग पूलमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मित्रांनो काय माहित आहे 1-1:30 वाजता आपण जेव गेला. तर टायमिंगवरच गेला, कारण कसा स्विमिंग पूल वगैरे ना पोहल्यानंतर ना जी काय भूक लागली नामका तर ती म्हणजे काय वेगळीच होती. तर भूक लागल्यामुळे ना सगळे आपण स्विमिंग पूल नंतर मग आपण गेलो जेव. आणि जेवण ना मित्रांनो दुपारचा 1 नंबर होता. जेवण झाल्यानंतर थोडीशी बोललो आपण वाम गोष्टी घेणार होतो, पण त्याच्या अगोदर आपण तिकडे हाऊजी वगैरे खेळावं. तर तिकडे वेळ काढला. म्हणजे कसं एक विरंगुळा होता मित्रांनो छान असा. आणि बरेच दिवसांनी आपलं मित्रमंडळ वगैरे भेटली ना तर गप्पा गोष्टी वगैरे होतात. तर हाऊजी वगैरे खेळल्यानंतर थोडीशी आम्ही वामकुची घेतली आणि त्याच्यानंतर मग आपण गेलो फार्म हाऊसच्या बाजूला कडधान्याची शेती असा. तर तिकडे थोडीशी तुमका मी दाखवलं आणि संध्याकाळी असल्यामुळे कसं प्रॉपर आपल्याला दाखवू भेटलं ना तिकडे, पण छान वाटला. तर मित्रांनो थोडासा तुमका मी बाजूचा परिसर वगैरे दाखवला. त्याच्यानंतर मग आपण फ्रेश वगैरे परत होत आलो. नंतर मग स्विमिंग पूलमध्ये इकडे म्हणजे बाजूक आपण डान्स वगैरे फोटोशूट वगैरे केला. तर छान असे फोटो पण तुमका इंस्टाग्राम का दिसतील, प्रत्येक पेज का माझ्या पेज का तर दिसतील. आणि जर तुमका मी डिटेल्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुमका देऊन ठेवेन. आणि संध्याकाळचं जेवण पण मित्रांनो खूप छान होता. तुमका मी रिकमेंड करते काय माहिती
तुम्ही सकाळी जर एक फार्म हाऊस वगैरे बुक वगैरे करूच असाल ना तर दवणे पाटील फार्म हाऊस 1 नंबर आणि MTDC मान्यताप्राप्त मित्रांनो हे रिसॉर्ट असा. तर चला जास्त वेळ आता घालवित नाही कारण व्हिडिओचं ना आउटरो मी आता हेच करताय. व्हिडिओ जर आवडलो असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.